नमस्कार मंडळी. यावर्षी 15 फेब्रुवारी 2020 रोजी शिवरात्री आहे. शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा आपण पूजेची मांडणी करू शकता. आज मी तुम्हाला घरच्या घरी महाशिवरात्रीची पूजा कशी मांडायची हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण पूजेसाठी साहित्य बघूया. अभिषेक घालण्यासाठी पाणी, साखर, दही, मध, दूध. आरतीसाठी निरंजनी, घंटी, पांढरा भस्म, कापूर, महादेवाची पिंड, गणपती बाप्पाची मूर्ती, पांढरे वस्त्र, धूप, धोत्र्याचे फळ, बिड्याचे पान, सुपारी, शमीपात्र, बेलपत्र, पूजेसाठी लागणारे फुलं. सर्व साहित्य जमा केल्यानंतर आता आपण महादेवांचा अभिषेक करूया. महादेवाच्या पिंडीवर आता आपण पंचामृताचा अभिषेक करणार आहोत. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. अभिषेक झाल्यानंतर आपण महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घेणार आहोत. आता आपण पूजा मांडायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि एक चौरंग या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही पाठ देखील घेऊ शकता. चौरंगावर अक्षदा टाकून त्यावर भगवान शंकरांचा फोटो ठेवलेला आहे. आता मी थोडेसे अक्षदा टाकून त्यावर दीप प्रज्वलित करून घेणार आहे. आता आपण या दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करायचे आहे. दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक विड्याचे पान घेतलेलं आहे. त्यावर थोडा अक्षदा घालून आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहोत. आता आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करायचे आहे. इथे मी महादेवाला सुद्धा फूल अर्पण करत आहे व पांढरा भस्म लावून घेत आहे. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आता आपण एका ताम्हणामध्ये अक्षदा टाकून महादेवाची पिंड ठेवणार आहोत. महादेवाच्या पिंडीवर आपण आता पांढरी वस्त्रमाळ घालून घेणार आहोत. त्यानंतर पांढरे भस्म लावायचे आहे. त्यानंतर आपण ओम नमः शिवाय या नमंत्राचा जप करत सर्व जमा केलेले पाणी व फुले आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे. आता तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही या पूजेची सजावट करू शकता. मी या ठिकाणी गजलक्ष्मीची मूर्ती ठेवत आहे. गजलक्ष्मीला सुद्धा मी हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करणार आहे. आता आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर भगवान शंकरांची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर आता धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. कापूर लावून सुद्धा वळून घेतलेला आहे. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली महाशिवरात्रीची पूजा झालेली आहे. तुम्हाला ही पूजेची मांडणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.